गांजा फुकाले कुंभमेळ्यात संत येणार आहे, गांजा फुकणार आहे, त्याच्यासाठी 25,000 करोड आहे शासनापाशी आणि 2,000 करोड रुपये वार्षिक खर्च आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा वार्षिक. म्हणजे बीजेपीचे लोक मंत्र्यापासून म्हणजे सरसगट या कारभारात आहे. पोट्टे शिकले नाही पाहिजे, गांजा अफीमच्या आहारी जाऊन नशेडी झाली पाहिजे आणि याच्या पक्षाचे झेंडे घेऊन 500 रुपयात या चोट्ट्याला मतदान केलं पाहिजे. तर महाराष्ट्रातल्या जवळपास 18,000 शाळा आम्ही बंद करणार आहे आणि त्या कोणाच्या घशात घालणार आहे तर मुक्या अन्या हे जे चोट्टे आहे या चोट्ट्याच्या घशात घालणार आहे. महाराष्ट्रात 18,000 शाळा बंद करण्याचा निर्णय जे आहे राज्य शासनाने केलेला आहे. यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी नितेश कराडी जे आहे, सर काय सांगणार हा निर्णय? आणि आता विधानसभा सुरू आहे, विदर्भासाठी काहीच होत नाहीये, नेमका प्रश्नही इथं घेण्यात येत नाही. नागपुराचा अधिवेशन का झाला हाच एक नेमका प्रश्न आहे. नागपूरचं अधिवेशन म्हणजे हे आमदाराचं काय म्हणते त्याला सहल आहे, सहल विदर्भाची. बस हे इथून आंदोलन संपलं हे सगळे इकडं तिकडं फिरायला जाईल, कोणी ताडोबा पाहायला जाईल, कोणी मेळघाट पाहायला जाईल. पण जे जेन्युअन मुद्दे आहे त्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघाले पाहिजे. त्याच्यासाठी एक अधिवेशन विदर्भात नागपूरला भरलं पाहिजे अशी प्रोव्हिजन आहे. आता इथं महाराष्ट्रातल्या पहिले 60,000 शाळा ज्याची पटसंख्या 20च्या कमी आहे असं बंद करायचा आदेश काढला. मग त्याच्यावर लोकांनी विरोध केला तर तो शिक्षण मंत्र्यांना केसलकर होते तेव्हा त्यानं तो मागं घेतला. आता पुन्हा विषय सरकारनं झोकानच पुन्हा चालू केलं का महाराष्ट्रातल्या जवळपास 18,000 शाळा आम्ही बंद करणार आहे आणि त्या कोणाच्या घशात घालणार आहे तर मुक्या अन्या हे जे चोट्टे आहे या चोट्ट्याच्या घशात घालणार आहे. आणि काऊन घालणार आहे तर तुम्हाला सांगतो, ती शाळा म्हणजे नगरपालिका पहा, महानगरपालिकेच्या मुख्याच्या जागा आहे आणि या जागेवर ते 4-5 वर्ष शाळा चालवत आणि शाळा चालवली का म्हणून ठीक आहे स्टुडंटच येत नाही आणि शाळा बंद करण तोपर्यंत ती जागा त्याच्या नावावर होईल आणि मग त्या जागेवर मोठ्याल्या फ्लॅट सिस्टीम बांधन. ठीक आहे, याचे जे दलाल बसले आहेत ते कुकरेजा सारखे ते टपूनच आहे तशा शाळेवर आणि हे शाळा खाजगीकरणाच्या नावाखालतं नगरपालिका महानगरपालिकेच्या ज्या काही जागा आहे त्या जागेवर टपून आहे आणि विद्यार्थी जर उद्या शाळेत नाही गेले ठीक आहे. आणि तुम्ही पहा काटोलली एक पोट्टा आहे बीजेपीचं युवा मोर्चाचं अध्यक्ष, त्याच्या संघटनेचं नाव आहे शेर भगतसिंग संघटना. आणि आता एमपी मध्ये एक मंत्री आहे, तिच्या बहिणीचा नवरा आणि तिचा सक्का भाऊ गांजा तस्करीत आणि अफीमच्या तस्करीत सापडला. म्हणजे बीजेपीचे लोक मंत्र्यापासून म्हणजे सरसगट या कारभारात आहे. पोट्टे शिकले नाही पाहिजे, गांजा अफीमच्या आहारी जाऊन नशेडी झाली पाहिजे आणि याच्या पक्षाचे झेंडे घेऊन 500 रुपयात या चोट्ट्याला मतदान केलं पाहिजे. ठीक आहे, हे अशा प्रकारचं राजकारण या देशात केंद्रापासून चालू आहे. एमपीच्या शाळा बंद केल्या, यूपी शाळा बंद केल्याचे आता रील्स आले होते, ते पोरं बिचारे रडून राहिले होते. अशी परिस्थिती, जो महाराष्ट्र विचाराची भूमी आहे, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम एकनाथाची भूमी आहे, या भूमीत पोरं शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे. ज्या मायमाऊलीनं मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला, ठीक आहे, ज्यांनी बहुजनांना शिक्षणाचा अधिकार दिला, अशा लोकांनी ठीक आहे अशा लोकांचा तरी आदर ठेवायला पाहिजे. या महाराष्ट्रात शिक्षणापासून एकही वंचित राहू शकला नाही पाहिजे. आणि जर एखादा गोरगरीब पोरगा आहे तो मला सांगा, तुम्ही 30,000 रुपये कॉन्व्हेंटची फी भरू शकते का जी खेड्यातला? तो खेड्यात तिथं त्याच्या बसनं पाठवू शकते का? आहे का एवढे पैसे? मग माझ्या शासनाला एवढंच म्हणणं आहे का तुमचा एवढा अट्टहास काऊन का जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्यामागे? एकीकडे शासन लाडकी बहिणीला 46,000 कोटी रुपये देत आहे, त्यानंतर नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी जे खर्च लागणार आहे ते करोडोचा खर्च आहे, मात्र शिक्षणासाठी खर्च देऊ शकत नाही शासन. तिथं गांजा फुकाले कुंभमेळ्यात संत येणार आहे, गांजा फुकणार आहे, त्याच्यासाठी 25,000 करोड आहे शासनापाशी आणि 2,000 करोड रुपये वार्षिक खर्च आहे जिल्हा परिषदच्या शाळेचा वार्षिक अॅन्युअल खर्च 2,000 करोड. मग या देशाच्या भवितव्यासाठी सरकार 2,000 करोड नाही खर्च करू शकत का? हा माझा प्रश्न आहे देवाभाऊले. ठीक आहे, जे महाराष्ट्र हा पुढारलेला महाराष्ट्र म्हणते, तुम्ही 88,000 करोड रुपयाचा तिथं जिथं गल्लुऱ्या खाले भेटते तो शक्तीपीठ महामार्ग बांधू शकता, तर मग हा रस्ता काऊन नाही बांधू शकत? आपलं पोराच्या शाळा काऊन बंद करून राहिले तुम्ही? किती जेन्युअन मुद्दा आहे. ठीक आहे, उद्या पोराचं भवितव्य अवलंबून आहे ना त्याच्यावर. खेड्यापाड्यातले गोरगरिबाचे पोरं शिकून मोठे होते, पोलीस भरतीत लागन, PSI होईल, STI होईल, सरकारी नोकऱ्यात लागन. उद्या ते पोरं नशेच्या आहारी तुम्हाला लावायचे आहे का? शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जात नाहीये असा एक नेमका प्रश्न आहे, त्यावर काय नेमकं बोलाय? हो, आता आमच्या इथं सेलूला रेकी नावाचं गाव आहे सेलू तालुक्यात, त्या शेतकऱ्यानं त्याच्यावर 2 वर्षा अगोदरचं पीक कर्ज होतं, त्यानं CCI कापूस शिकला, 1,80,000 रुपये त्याचं पेमेंट आलं.
त्यानं बँकेचा अकाउंट नंबर दिला, त्याच्यावर न टाकता आधारशी लिंक असलेल्या आणि ज्याच्यावर कर्ज आहे त्या अकाउंटवर पैसे टाकले आणि ते होल्ड करून ठेवले. ठीक आहे. आणि ते पैसे होल्ड करून ठेवल्यामुळे शेतकऱ्याला त्याचे पैसेच भेटून नाही राहिले. आता त्याला बियाण्याचे पैसे द्यायचे आहे, रब्बीचं पीक आहे, चण्याचे पैसे आहे, खताचे पैसे आहे, फवारायला पैसे लागते. त्या शेतकऱ्यानं करायचं का? ठीक आहे. त्याचे जर पैसे असे होल्ड करून आणि शासनाचा GR आहे, बँका आणि लीड बँक ऐकायला तयार नाही. 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. शासन निर्णय असा म्हणते का कोणत्याही शेतकऱ्याच्या कर्जाचा तगाता लावू नये. त्याच्यात वर्ष नमूद नाही, वर्षभर तगाता लावू नये. वर्षभर तगाता लावू नये तर मग तुम्ही कर्ज वसूल करून राहिले. GR ले बी ऐकायला बँका तयार नाही, तर तो शासनानं GR पेटून टाकायचा जर सरकारच्या GR ले ऐकत नसेल तर.